चला तर आज सुद्धा तुमच्यासाठी बऱ्याचशा छानशा इडियम्स मी परत घेऊन आलेलो आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। सुरुवात करणार आहोत आपल्या पहिल्या इडियमपासून। पहिली इडियम जी आहे ती आहे होप अगेन्स्ट होप। होप अगेन्स्ट होप, जिथं आशा तुटलेली आहे तरी सुद्धा आशा करणे म्हणजे काय? आशा नाही तिथं आशा करणे, जिथं आशा नाही तिथं आशा करणे म्हणजे होप अगेन्स्ट होप म्हणजे होप इन स्पाइट ऑफ डिसअपॉइंटमेंट। म्हणजे काय की माहिती आहे होणार नाही, आशा नाही तरी आशा करणे। आशा नाही तरी आशा करणे, ठीक आहे। किंवा टू होप व्हेरी स्ट्रॉंगली दॅट समथिंग विल हॅपन ऑल्दो यू नो इट इज नॉट लाईकली। म्हणजे तुम्हाला एखादी गोष्टी घडणार नाही हे माहीत असून सुद्धा त्याची आस लावून धरणे। एखादी गोष्ट घडणार नाही हे पक्के माहीत असल्यावर सुद्धा एखाद्या गोष्टीची असून सुद्धा त्या गोष्टीची, एखाद्या म्हटल्यापेक्षा तिथं काय येणार आहे? आशा करणे, घडणार नाही, ठीक आहे। मग आता इथं बघूया, सोहन्स केस इज व्हेरी वीक अँड एव्हरीबडी नोज दॅट फायनली ही विल लूज बट ही इज स्टील होपिंग अगेन्स्ट होप। सर्वांना माहिती आहे की हा सोहन नावाचा जो व्यक्ती आहे, पोरगा आहे, जो कोणी आहे तो जिंकणार नाही, तो हारणार आहे, पण तरी सुद्धा ही इज होपिंग अगेन्स्ट होप। त्याला कुठेतरी वाटते जमू शकते आहे ना। जसं त्या कसाबला वाटत होतं की फाशी होणार नाही, झाली, पण त्याला वाटत असेल तिथं, पण फाशी झाली की नाही? तर फाशी झाली, पण तिथं जो तो होप करत होता तर ही वॉज होपिंग अगेन्स्ट होप। एवढं लक्षात घ्यायचं आहे। बरेचदा होते ना की याला माहिती आहे तिचं लग्न याच्यासोबत होणार नाही, पण तरी याला कुठंतरी धाकधूक लागत राहते की नाही यार होऊ शकते। दॅट मीन्स ही इज होपिंग अगेन्स्ट होप। लक्षात घ्यायचं, याला माहीत असते पेपर चांगला गेला नाही, अभ्यासच करत नाही, पेपरच कसा चांगला जाईल, पास होण्याचा प्रश्नच आहे, पण तरी रिझल्टच्या दिवशी त्याला वाटते होऊ शकते राव, आला असेल माझा रिझल्ट, होऊ शकते राव आला असेल रिझल्ट। हे अशा प्रकारची जी गत असते त्याला म्हणतो आपण होपिंग अगेन्स्ट होप। नेक्स्ट वाक्य, विथ ईच पासिंग डे द विलेजर होप अगेन्स्ट होप फॉर रेन टू रिलीव्ह देअर ड्रॉट स्ट्रायकन फील्ड्स। बरोबर आहे की नाही? पाऊस येत नाही, बऱ्याच वर्षी बरेचदा असं होतं की पाऊस येत नाही, दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसते, तरी शेतकरी आस लावून बघतो, त्याला कुठेतरी वाटते की पाऊस येईल। हे सिद्ध झालेलं असतं की बाबा पाऊस येणार नाही, तुम्हाला हवामान तज्ज्ञही सांगतात आणि तुम्हालाही माहिती असतं अख्खा पावसाळा कोरडा चालला तरी त्याला कुठेतरी वाटते आज नाही, उद्या नाही, परवा, 2-4 दिवसानं कधी ना कधी येईल। दॅट मीन्स ही इज होपिंग अगेन्स्ट होप। एवढं लक्षात घ्यायचं आहे। आणि हे होपिंग अगेन्स्ट होप, हे बघा, हे याला दिसतंय की काहीच नाही आहे, सर्व सुकलेलं आहे, पाऊस येणार नाही, अंदाज सुद्धा आहे, झाडं कापली आपण, वातावरणाचा बट्ट्याबोळ केलेला आहे। मग वातावरणाचा, निसर्गाचा बट्ट्याबोळ केल्याच्या नंतर पाऊस येणार आहे का? येणार नाही, तरी सुद्धा आस लावून बसलेला असतो तो। ही इज होपिंग अगेन्स्ट होप। पाऊस येईल आणि मी लागवण करेल, ठीक आहे। आय होप यू अंडरस्टूड हाऊ वेन यू होप अगेन्स्ट hope. Now let us move to the next one. The next one is to have an axe to grind means to have a selfish motive. काय असणे? Selfish motive असणे किंवा इंटरेस्ट असणे। Rima is very selfish, but the way she is being polite with everyone, with the way she is being polite with everyone gives the impression that she has an axe to grind. लक्षात घ्यायचं, Rima is a very selfish, खूप सेल्फिश आहे, पण ती एवढी पोलाइटली वागते, एवढं जास्त पोलाइट असते तिचं वागणं की प्रत्येकाला काय वाटतं की शी हॅज अन एक्स टू ग्राइंड, शी हॅज अन एक्स टू ग्राइंड। मग मला सांगा,
एक्स टू ग्राइंड सेल्फिश मोटिव्ह, सेल्फिश इंटरेस्ट असला पाहिजे. मग तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघता, देअर मस्ट बी अन एक्स टू ग्राइंड, देअर मस्ट बी अन एक्स टू ग्राउंड, नॉट ग्राइंड. म्हणजे सेल्फिश इंटरेस्ट असला पाहिजे की मी याच्यातला इडियम शिकलो पाहिजे, परीक्षात ह्या उतरवता आल्या पाहिजे. देअर शुड बी व्हॉट, देअर शुड बी अन एक्स टू ग्राइंड वेन यू आर वॉचिंग अ लेक्चर. काही जरी करत असाल ना तुम्ही या वयात, सेल्फिश मोटिव्ह म्हणजे सुधारण्याच्या बाबतीत जे असतील ते, ठीक आहे, कोणाला फसवून वगैरे त्या बाबतीचे नाही म्हणत आहे, तुमच्या चांगल्या भल्यासाठीचे जे असतात ते. मग यू मस्ट हॅव अन एक्स टू ग्राइंड वॉट एव्हर यू डू इन इट. ठीक आहे, लक्षात आलं. वॉट एव्हर यू डू देअर शुड बी अन एक्स टू ग्राइंड इन इट. का? कारण जोपर्यंत तुमचा सेल्फिश मोटिव्ह असणार नाही, तुम्ही या जीवनात काही करू शकणार नाही. परंतु याला पॉझिटिव्ह वेनं घ्या, नेगेटिव्ह वेनं घ्यायचं नाही. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. ही generalist article seemed biased and one-sided. The generalist, he nahi hai, it should be the. The generalist article seemed biased and one-sided, leading readers to believe that she had an axe to grind against the company she was reporting on. बरेचदा होते ना हे रिपोर्ट होत, काही मॅटर बघा न्यूजमध्ये खूप जास्त प्रकाश होतात असतात, खूप जास्त प्रकाश होतात असतात आणि एकाएकी गायब होतात. का गायब होत असतील? ऑब्वियसली ज्या रिपोर्टरनं, ज्या चॅनलनं त्याचं रिपोर्टिंग केलं, दे मस्ट हॅव ॲक्स टू ग्राइंड इट. काहीतरी सेल्फिश इंटरेस्ट त्यांचा होता म्हणून न्यूज दिली, आणि काहीतरी सेल्फिश इंटरेस्ट होता म्हणून न्यूज त्यांनी काय केली? गायब केली. आय होप यू गॉट इट. नाव लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. हॅव वॉट द गिफ्ट ऑफ द गॅप, आर्ट ऑफ स्पीकिंग. Meena is not highly qualified, but she has the gift of the gab. ती इथं गॅब लपलेला आहे, गॅब आहे इथं. She has the gift of the gab. Do you have the gift of the gab? What is mean by gift of the gab? Gift of the gab म्हणजे बोलण्याची कला. ठीक आहे, बोलण्यात एक्सपर्ट असणे, बोलण्यात माहीर असणे म्हणजेच काय? गिफ्ट ऑफ द गॅप. काय बोलते राह, अरे देवाने त्याला गिफ्ट ऑफ द गॅप दिले, म्हणजे बोलण्याचं म्हणजे वक्तृत्व दिलेलं आहे, एवढं लक्षात घ्यायचे. बोलण्याची कला दिलेली आहे. बघा कसा बोलतोय छानपैकी. हा सुद्धा माईक घेऊन. काही जण बोलतात तर असं वाटतं आपल्याला त्यांनी बोलतच राहावं, आपण ऐकतच राहावं. बिकॉज वाय डू वी थिंक सो दॅट वी शुड लिसन टू अ पर्सन और वी शुड लिसन टू अ पर्सन व्हेन ही इज टॉकिंग. वाय? कारण त्याचं तेवढं मधुर असतं बोलणं, किंवा पटणारं असतं, ऐकावं असं वाटणारं असतं. आणि ते काय ऐकावं असं वाटतं? कारण त्याच्याजवळ काय आहे रे? गिफ्ट ऑफ द गॅप आहे. तुमच्याकडे आहे का? बघा, असेल तर खूप छान. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन गाईज. द नेक्स्ट वन इज हिट बिलो द बेल्ट. हिट बिलो द बेल्ट बघून घ्यायचं आहे. हिट बिलो द बेल्ट, इकडे पहिलं चित्र बघून घ्या. काय होतं हिट बिलो द बेल्ट? बघा, हिटिंग बिलो द बेल्ट. आणि बिलो द बेल्ट म्हटलं तर कुठं लागतं ते त्याला बघा तुम्ही, कुठं लागतंय बघून घ्यायचं आहे तुम्हाला. मग इथं हिटिंग बिलो द बेल्ट इन द कॉम्पिटिशन इज अनफेअर, नॉट फेअर. मग हे कसं असतं? अनफेअर असते. कॉम्पिटिशनमध्ये तिथं मारता येत नाही, मग ते अनफेअर आहे. मग आता हिटिंग बिलो द बेल्टचा अर्थ काय होते? टू स्ट्राईक अनफेअरली. म्हणजे अनफेअरली एखादी गोष्ट करणे. टू से समथिंग दॅट इज ऑफन टू पर्सनल, युजली इरिलिव्हंट अँड ऑलवेज अनफेअर. एखादी अनफेअर असणारी गोष्ट, इरिलिव्हंट असणारी गोष्ट बोलणे म्हणजेच काय? टू हिट बिलो द बेल्ट. तू काय बोलतो रे? तुझ्या घरचं सांगू नको, मला माहिती आहे की तुझ्या घरी काय चालतंय, आणि मग त्याच्या घरचं काढणं. अशा गोष्टी ज्या आपण चार चौघात बोलू शकत नाही, असं बोलणं म्हणजे टू हिट बिलो द बेल्ट. असं बोलणं म्हणजे काय? टू हिट बिलो द बेल्ट. पॉलिटिशियन नाउडेज तुम्ही बघा ना, वेनेवर दे आर मेकिंग सम रिमार्क ऑर स्टेटमेंट्स, दे आर मेनी टाइम्स हिटिंग बिलो द बेल्ट्स टू देअर अपोनंट्स. ठीक आहे, मग हिटिंग बिलो द बेल्ट्स म्हणजे काय? नसत्या त्या गोष्टीवरती बोलतात. काय सत्य, काय सत्य माहीत, तू काय सांगते, ती महिला मला माहीत आहे किती ठिकाणी जाऊन आली, काय जाऊन आली, अशा प्रकारचे स्टेटमेंटसुद्धा ऐकलेले आहेत. घाण स्टेटमेंट आहेत. सो यू शुड मेंटेन द डिग्निटी ऑफ द पॉलिटिक्स, बट नाउडेज वी कॅन सी दॅट डिग्निटी हॅज बीन destroyed, ruined by the politicians. Now come to the topic. Now here is the example. We should always face the enemy boldly and never hit him below the belt. हा धाडसानं सामना करायचा, पण अनफेअरली नाही भाऊ. नेवर हिट हिम बिलो द बेल्ट, असं कधी करायचं नाही. ब्रिंगिंग अप हिज फेल्ड मॅरेज ड्युरिंग द आर्ग्युमेंट वॉज हिटिंग बिलो द बेल्ट. इट हॅड नथिंग टू डू विथ द टॉपिक ॲट हँड. ठीक आहे, आर्ग्युमेंट चालू आहे आणि चालता चालता तुझं काय, तुला बायको सांभाळता नाही आली, तू काय सांगतो, अशा प्रकारचं बोलणं म्हणजे हिटिंग हिम बिलो द बेल्ट. अनफेअर बोलणं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आय होप यू गॉट इट. सो डू यू हिट एनी वन or someone below the belt?
while having argument. If you are, तुम्हाला आठवलंच पाहिजे, गावात भांडणं होतात, शहरात भांडणं होतात, पाहिजे बोलायला गेले की मग तो याचा इतिहास काढते, हा त्याचा इतिहास काढते. हा इतिहास काढताना आपण स्वतःला सांगायचं असतं दे आर हिटिंग बिलो द बेल्ट टू होम ईच अदर. मग हे आपण आपल्याला सांगायचं कशासाठी? इडियम पाठ करण्यासाठी. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज होल्ड वन्स टंग टू कीप क्वाइट. होल्ड वन्स टंग म्हणजे टू कीप क्वाइट म्हणजे शांत राहणे, बोलणे बंद, न बोलणे, काय करणे? न बोलणे. मग टू रिफ्रेन फ्रॉम स्पीकिंग, बोलण्यापासून काय करणे? स्वतःला थांबवणे, न बोलणे एवढं मी म्हणणार आहे. काय होते? न बोलणे. बोलणे वी शुड ऑलवेज होल्ड आवर टंग बिफोर आवर एल्डर्स. आपल्या मोठ्या लोकांपुढे आपण आपलं काय केलं पाहिजे? जास्त बोलायला नाही पाहिजे. वी शुड होल्ड आवर टंग. पिक्चरात पाहिजे ना, होल्ड युअर टंग बिफोर यू अटर अ सिंगल वर्ड. जिभेला आवर एक शब्द बोलण्याच्या आधी होल्ड युअर टंग. आपण हा डायलॉग चित्रपटात ऐकतो, कधी कधी इंग्रजीत बोलताना हा डायलॉग मारला जातो, जुबान को लगाम देना. त्याला मराठीत काय म्हणतो? हिंदीमध्ये जुबान को लगाम लगाना. जिभेला आवर घालणे, मराठीत काय म्हणू? जिभेला आवर घालणे. मग आपल्या मोठ्या लोकांपुढे, आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले आपले जे वयस्क लोक असतात त्यांच्यापुढे आपण आपल्या जिभेला आवर घातला पाहिजे. आजकालची मुलं पळा, दे डोंट होल्ड देअर टंग. काहीही बोलतात, त्यांना काही देणं घेणं नाही. 4 लोकात आले, आपल्यापेक्षा वयस्क लोक आहेत तिथं, वाटेल तसे बोलतात. एवढे बेअक्कल आजकालची जनरेशनमध्ये काही मुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि हे खरंच चांगलं नाही आहे. चांगलं म्हणजे घोतक नाही आहे कुठल्या गोष्टीचं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. वेन हर फ्रेंड मेड अ हर्टफुल कमेंट, Sarah had to bite her lip and hold her tongue to avoid escalating the situation. In order to avoid that escalation, what did she did? She bite her lip and hold her tongue. ती काय बसली? गपचूप बसली. काय बसली? गपचूप बसली. गपचूप बसणे, टू होल्ड युअर टंग म्हणजे गपचूप बसणे असं सुद्धा त्याचा अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. हे बघा, टू बाईट युअर टंग, टू बाईट हर लिप्स. ठीक आहे, म्हणजे बाईट हर लिप्स म्हणजे दाबणे, म्हणजे तिनं सहन केलं. टू बाईट युअर लिप्स. हे बघा, न बोलणे. होल्ड युअर टंग. होल्ड युअर टंग काय होते? तो होल्ड युअर टंग, होल्ड युअर टंग. इकडे बघा, हिनं काय केलं आहे? असं केलेलं आहे. इकडे बघा, हा करतोय, हा एकदम जिभेला. दॅट मीन्स व्हॉट? हे चित्र काय दाखवतात? हे पिक्चर काय सजेस्ट करतात तुम्हाला? हे पिक्चर सजेस्ट करतात जिभेला आवर घालणे. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज हर्क्युलियन टास्क. हर्क्युलियन टास्क हा बोललेला आहे, व्हेरी डिफिकल्ट टास्क. हर्क्युलियन टास्क म्हणजे काय? व्हेरी डिफिकल्ट टास्क किंवा व्हेरी डिफिकल्ट वर्क, व्हेरी डिफिकल्ट जॉब, व्हेरी डिफिकल्ट चॅलेंजिंग टास्क आपण त्याला म्हणू शकतो. इट इज अ हर्क्युलियन टास्क टू रूट आउट करप्शन इन इंडिया, इजंट इट? इट इज. मग हा हर्क्युलियन टास्क आहे. भारतातला भ्रष्टाचाराचं निर्मूलन करायचं असेल तर हे काम कसं आहे? खूप अवघड आहे, खूप मेहनतीचं आहे, जिकरीचं आहे, वेळ खाणार आहे, म्हणजे हर्क्युलियन टास्क आहे. त्यानंतर रिबिल्डिंग द वॉर टॉर्न कंट्री वॉज अ हर्क्युलियन टास्क दॅट रिक्वायर्ड द कॉपरेशन ऑफ मल्टिपल नेशन्स अँड इयर्स ऑफ डेडिकेशन्स. ऑब्वियसली आहे, तुम्ही इस्रायल बघा, पॅलेस्टाईन बघा. पॅलेस्टाईन महत्त्वाचं, किंवा अरेबियन कंट्रीजमध्ये. ठीक आहे, काय होते? इराक काय आहे? देशावर हल्ले करून सिटीच्या सिटी उद्ध्वस्त झालेल्या आहे. बाळहो, बांधायला खूप वेळ लागते. उद्ध्वस्त करायला काही सेकंड लागतात, पण अशा सिटीच्या सिटी उद्ध्वस्त केल्या जातात. त्यांना रिबिल्ड करायचं म्हटलं म्हणजे काय आहे? तो हर्क्युलियन टास्क आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. बघा, लक्षात घ्या, पाऊस आला तर शेतकऱ्याचं पीक कधी कधी जास्त पाऊस झाला की एका पावसात वाहून जातं. त्याला वाढवण्यासाठी ते पीक घरात येईपर्यंत त्याला जे काम करावं लागतं ते काम कसं असतं? दॅट इज अ हर्क्युलियन टास्क. एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट सुद्धा दिलेली आहे, प्रिपेरिंग फॉर द एक्झाम इज जस्ट वन नाईट सीम्ड लाईक अ हर्क्युलियन टास्क. एका रात्रीत तुम्ही करू शकता का अभ्यासाची तयारी? नाही, तो हर्क्युलियन टास्क आहे. डोंट गो फॉर इट. हर्क्युलियन टास्क म्हणजे इम्पॉसिबल वर्क वगैरे असं आपण म्हणू शकतो. नाव लुक ॲट दिस टास्क. या सिंहाचे जबडा असा करणं, त्याला पाहणं हर्क्युलियन टास्क आहे, इम्पॉसिबल आहे. हे लक्षात घ्यायचं. त्यानं पूर्ण पृथ्वी उचलली, शक्य आहे का? नाही. मग अशा टास्कला हर्क्युलियन टास्क म्हणतो. इकडे पण बघून घ्या, हा एवढा मोठा दगड उचलतो, शक्य आहे? अशक्य आहे, पण करत असेल तर त्याला म्हणतात हर्क्युलियन टास्क. एवढं लक्षात घ्यायचं आहे. अशक्य प्राय गोष्टी ज्या असतात त्या. हॉल ओव्हर द कोल्स म्हणजेच टू टेक
टू टास्क, एखाद्यावरती रागावणे किंवा खरडपट्टी काढणे. टू रेपरमाइंड ऑर स्कोल्ड समबडी सिव्हरली, एखाद्याची खरडपट्टी काढणे किंवा एखाद्यावर रागावणे. ठीक आहे, रागावून समज देणे. शी वॉज हाउल्ड ओव्हर द कोल्स बाय हर पॅरेंट्स फॉर हर मिसकंडक्ट, तिच्या मिसकंडक्टसाठी काय झालेलं आहे. शी वॉज हाउल्ड ओव्हर द कोल्स, शी वॉज हाउल्ड ओव्हर द कोल्स बाय हर पॅरेंट फॉर व्हॉट, फॉर हर मिसकंडक्ट. आता तू परत वागली ना तर तू विचार कर, अक्कल नाही का, समजत नाही का, कळत नाही का. दॅट मीन्स टू हाउल ओव्हर द कोल. आय होप यू आर गेटिंग इट. नेक्स्ट वन, द पॉलिटिशियन्स वॉज हाउल्ड ओव्हर द कोल्स बाय द मीडिया फॉर हिज कॉन्ट्रोवर्शियल रिमार्क्स ड्युरिंग द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये कॉन्ट्रोवर्शियल रिमार्क त्यानं दिलं आणि मग काय झालेलं आहे, मीडियानं काय केलं त्याला, हाउल्ड ओव्हर द कोल्स, हाउल्ड ओव्हर द कोल्स. ठीक आहे, म्हणजे काय केलं, त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. तुम्ही कोणाची हॅव यू एव्हर हाउल्ड ओव्हर द कोल्स, हॅव यू एव्हर हाउल्ड ओव्हर द कोल्स, कोणाची खरडपट्टी काढली आहे का. मग खरडपट्टी काढताना हाऊल, अरे तुझी आईने तुझी खरडपट्टी काढली, तुझी आई हाऊल ओव्हर द कोल्स, म्हणायला काय पैसे पडतात का, नाही ना, मग वापरत जायचं. लेटेस्ट मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज बघा हाऊल ओव्हर द कोल्स, हे बघा खरडपट्टी काढणे. तो हाऊल ओव्हर द ते हा बघा सनी देओल अँड अमरीश पुरी. हा तुम्हाला आठवत असेल तर हे पिक्चर आहे सनी देओलचा, सनी देओलचा आणि अमरीश पुरीचा दामिनी, त्याच्यात आहे. तो येते, ये 2.5 किलो का हाथ जब किसी पे पड़ता है तो आदमी उठता नहीं उठ जाता है. अशा प्रकारचा भारी डायलॉग आहे. दॅट मीन व्हॉट इज ही डुईंग विथ अमरीश पुरी, ही इज हाउलिंग ओव्हर द कोल्स. दॅट मीन्स ही हाउल्ड ओव्हर द कोल्स. सनी देओल हाउल्ड ओव्हर द कोल्स इन दामिनी. ठीक आहे, लक्षात येते का. ठीक आहे, अमरीश पुरी वॉज हाउल्ड ओव्हर द कोल्स बाय सनी देओल इन द मूव्ही दामिनी. दामिनी चित्रपटात अमरीश पुरीची खरडपट्टी कोणं काढली, सनी देओलनं काढली. हा त्याचा काय होतो, अर्थ होतो. हे सुद्धा लहान मुलाचं तसंच. आय होप यू आर गेटिंग इट गाईज. आपली कंबाईन आणि IBPSची बॅच आहे, तशीच बँकिंगची बॅचसुद्धा लॉन्च झालेली आहे आपल्या माय करिअर अकॅडमीच्या ॲप्लिकेशन्सवरती. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्यायचं आहे की आता त्याची ऑफर होती, आता बरेच दिवस काय ऑफर असणार नाही, परंतु तरी त्याच्यावरती बऱ्यापैकी डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट एकदा बघून घ्या. तुम्ही जा, त्याला कोणाला जर कोणी प्रिपरेशन करत कंबाईनची प्रिपरेशन करत असेल, इफ समबडी इज प्रिपेरिंग फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट सरळ सेवा और MPSC एक्झाम्स किंवा मग बँकिंग एक्झाम्स, तर ह्या वेगवेगळ्या बॅचेस त्याच्यावरती आपल्या लॉन्च झालेल्या आहेत. ज्याला ग्रॅमर शिकायचं आहे, परिपूर्ण शिकायचं आहे, त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावरचा कोर्स बाय करा. IBPS आणि TCS पॅटर्नची काही लेक्चर्स ही 1 मे नंतर अपलोड होतील. बँकिंगची सुद्धा राहिलेली जी काही लेक्चर्स आहेत ती 1 मे नंतर अपलोड होती. परंतु बऱ्यापैकी लेक्चर्स मी जे आहेत तुम्हाला आता 1 मेच्या आधीपर्यंत पाहण्यासाठी बऱ्यापैकी लेक्चर जी आहेत ती अपलोड केलेली आहेत, ती एकदा बघून घ्या. त्याचबरोबर 2 ते 3 मेला तुम्हाला ज्या PDF सरावासाठी गरजेच्या आहेत त्या PDFs आणि बुकसुद्धा, एक बुक PDF स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. कशासाठी, तर तुम्हाला घरी सराव करण्यासाठी एक बुक मिळणार आहे. कंबाईनची प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी आणि IBPS TCS पॅटर्नची जी बॅच घेणार आहे त्यांच्यासाठी. बँकिंगवाल्यासाठीच्या पुस्तकाला थोडासा वेळ लागणार आहे, परंतु PDF मात्र सर्वच्या सर्व PYQच्या PDF तुम्हाला आपल्या जे ॲप्लिकेशन्स आहे त्या ॲप्लिकेशनवरती 1 मे नंतर अवेलेबल होतील, एवढं लक्षात घ्यायचं आहे. चला तर वळूया आपल्या नेक्स्ट इडियमकडे. नेक्स्ट इडियम जे आहे ती आहे हॅव वन्स फिंगर इन एव्हरीवन्स पाय, टू पार्टेक समथिंग. म्हणजे अनेक वेगवेगळ्या एकाच वेळेला अनेक गोष्टीत नाक खुपसणे किंवा इन्व्हॉल्व असणे म्हणजेच काय, टू हॅव वन्स फिंगर इन एव्हरी पाय. टू हॅव वन्स फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे बघा, हे बघा, हे पण हे पण हे पण हे पण हे पण किती व्यस्तपणा झाला हा. किती गोष्टीत नाक खुपसणार एकाच वेळेला, करायला पाहिजे, किंवा एकाच वेळेस किती गोष्टी करू शकाल. इथं पण बघा हे, बरोबर आहे ना. टू हॅव एव्हरी फिंगर इन पाय याचा अर्थ हाच होते, एका वेळेला अनेक गोष्टीमध्ये काय असणे, इन्व्हॉल्व असणे, हा त्याचा अर्थ होतो. मग टू बी इन्व्हॉल्व ऑर मेडलिंग इन मेनी डिफरंट अफेअर्स ऑर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे याचं काय आहे, माय बेस्ट फ्रेंड लाईक्स टू हॅव हर फिंगर इन एव्हरी वन्स पाय ॲज शी इज इन द हॅबिट ऑफ मेडलिंग विथ द अफेअर्स ऑफ अदर्स.
माझी मैत्रीण आहे, तिला दुसऱ्याच्या कामात लयच नाक खुपसायला आवडते, मग ते तीच काम करत राहते, त्याचं बघू दे, त्याचं बघू दे, ह्याच्यामध्ये पडू दे, त्याच्यामध्ये पडू दे, गरज नाही आहे. ठीक आहे. सो इट्स नॉट गुड टू हॅव युअर फिंगर इन एव्हरी पाय. Next one, Sarah always seems to know everyone's business. It is like she has her finger in everyone's pie. So don't let your fingers in everyone's pie. Mind your own business. कशाला? अभ्यास करा, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष कमी द्या. So you should not have your fingers in everyone's pie. Remember. Now let us move to the next one. The next one is Halcyon days. काय आहे? Halcyon days. Just give me a second, guys. Halcyon days. मग आता ही शेवटची आहे Halcyon डेजची. Halcyon days means what? Peaceful days, a period of peace, tranquility, prosperity or happiness. शांतता, समृद्धी किंवा आनंदाचा कालावधी. Halcyon days. My college days were Halcyon days of my life. My school days were Halcyon days of my life. कळतंय का? My childhood was the Halcyon days of my life. सर्वांना असं वाटते, बघा ना तुम्ही कॉलेजचा पिरियड किंवा तुमच्या शाळेचा पिरियड काय वाटते? हॉलिसियन डेज. आनंदाचा पिरियड वाटते, तो समृद्धीचा वाटते, शांततेचा वाटते, काहीच ताणतणाव नाही असा पिरियड असते, आनंदाचा पिरियड असते, त्याला म्हणतात हॉलिसियन डेज. द डेज वी स्पेंड इन आवर स्कूल लाईफ आर दी हॉलिसियन डेज ऑफ आवर लाईफ. असतात की नाही? अरे आपल्या शाळेत जे दिवस घालतो ते कसे असतात? शांततेचे असतात, समृद्धीचे असतात, आनंदाचे असतात, काही टेन्शन फ्री डेज असतात, म्हणून त्यांना हॉलिसियन डेज म्हणतात. नेक्स्ट वन आहे इन टाइम्स ऑफ हार्डशिप. People often look back on the Halcyon days of their childhood when life seemed simple and troubleless felt far away. लहानपणचे ज्या वेळेला तुम्ही मोठे होता, बाप होता, जबाबदार आहेत, त्यावेळेला आपल्याला आपला बाप आठवतो, त्यावेळेला आपली आई आठवते आणि मग आठवतं यार माझं लहानपण किती सुंदर होतं. मीन्स वी रिमेंबर आवर हॉलिसियन डेज. काय ताण होता? काहीच नाही. आठवड्याचा दिवस याचा, बाजार आणायचं, भातकं मिळायचं, खाऊ मिळायचं, काही ताण नसायचा. पेन्सिल लागली, वडिलांना सांगायचं, पेन्सिल मिळायची, कधी उशिरा मिळायची परंतु मिळायची. पण ताण होता का? नव्हता. पुस्तक लागले, पुस्तक मिळायचे. त्याच्यासाठी आपला बाप आणि माय किती काबाळ कष्ट घेतो नाही त्यावेळेला नाही कळायचं, पण आता कळतं की ते काबाळ कष्ट काय होते. त्या काबाळ कष्टाची म्हणून म्हणतो तुम्ही जाणीव ठेवायला पाहिजे, लक्षात घ्यायचं, आणि ज्याने जाणीव ठेवली तो जीवनात कधीच मागे राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच गाईज. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.